मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राया खूप टेन्शनमध्ये आता बसलेला असतो. कारण आता काहीही झालं तरी त्या मुलीचा शोध त्याला घ्यायचा असतो. जिच्या हातावर जय नावाचं गोंधन असतं ना, त्या मुलीचा शोध घ्यायचा असतो, जेणेकरून उद्याच्या उद्या मिस फायरचं लग्न त्या जय बरोबर आहे आणि ते लग्न त्या मुलीला इकडे आणल्यानंतरच मोडू शकतं. आणि जय किती खोटा आहे हे सत्यजीजी आणि नानांसमोर येऊ शकतं ना, त्यामुळे तेव्हा तो त्याच्या साथीदारांना म्हणजे टिपिकलला कॉल करतो. त्याला विचारू लागतो, काय रे टिपिकल, तुला ती मुलगी सापडली की नाही? मग आता नाही रे भावा, अरे आखी गल्लीन गल्ली आम्ही पंढरपूरची शोधतोय, परंतु अजून काही शोध लागलेला नाहीये. रायाला आता खूप टेन्शन येतं, कारण फक्त आजची रात्र त्याच्या हातात असते. मग नंतर आता तो विठोबा रुक्माईच्या मंदिरातील मूर्तीसमोर जातो आणि म्हणत असतो, काय राया, तू हे काय केलंय? अरे, जोपर्यंत मी हप्ता वसुली करत होतो, असा गुंडागरी करत होतो, तेव्हा तू मला नेहमी साथ दिलीस आणि आज साथ देत नाहीये. अरे, चांगल्या कामासाठी तू मला साथ देत नाहीये का बरं? एखाद्या मुलीचं मला आयुष्य वाचवायचंय, त्या नराधमाच्या आयुष्यात ती एंट्री करणार आहे, त्या अगोदरच मला त्या नराधमाला अद्दल घडवायची आहे. असं म्हणून आता विठुराया, हे बघ, आजपर्यंत मी एवढं तुझ्याकडे काही मागितलं नाही, परंतु माझी मैत्रीण मिस फायर, हिला त्या संकटातून सोडवायचे, त्यामुळे काहीतरी मदत कर. त्यानंतर तो म्हणतो, तिकडे अंकुश साहेब सुद्धा फोन उचलत नाहीयेत, काय करायचं मी? कुठे जायचं? कसा शोध घ्यायचा? तेव्हा तो म्हणतो, मी एकदा ना अंकुश साहेबांना कॉल करूनच बघतो. असं म्हणून तो आता फोन हातात घेतो आणि अंकुश साहेबांना कॉल करत असतो, परंतु आता तो फोनच लागत नाही. तेव्हा तो म्हणतो, हा फोन सुद्धा ना असा आहे ना, कळतच नाही, काय झालंय याला आत्ता तरी? आणि अंकुश साहेब, तुम्ही कुठे आहात? प्लीज करा ना फोन, असं आता तो सारखं सारखं मनातून म्हणत असतो. त्यानंतर आता त्याच्या लक्षात येतं की जयने खूप मोठा घोळ केलाय. अंकुश साहेबांचा आणि माझा फोन त्याने ट्रॅप केलाय. म्हणूनच त्याच्या आता लक्षात ही जेव्हा गोष्ट येते नाही, तेव्हा आता तो खूपच चिडतो आणि म्हणतो, या घोरपड्याने ना सगळी माहिती मिळवली आहे ना, ते फक्त आमच्या फोनवरून, कारण आमचे फोन ट्रॅप केले ना, म्हणून त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यानंतर तो म्हणतो, राया, आता तुझ्या लक्षात आलंय की पुढे काय करायचं, कारण आता मला मुंबईला जायला हवं. कमीत कमी तो फोटोसुद्धा घेतला पाहिजे मला, जेणेकरून अंकुश सरांची भेट घडल्यानंतर तो फोटो मला मिळेल. तेव्हा तो पुन्हा एकदा आता लगेच पांडुरंगाचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, हे पांडुरंगा, आता तरी माझ्या मिस फायरचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचव. आता मला ना फक्त आणि फक्त तुझीच साथ आहे. असं म्हणून तो आता पांडुरंगाचं दर्शन घेतो. दुसरीकडे मंजिरी आता तेथे रायासमोर बसलेली असते. विठुरायाकडे ती आता रिक्वेस्ट करत असते, काहीही झालं तरी राया, मी तुझ्यावर नाराज आहे, हेही तुला माहीत आहे, परंतु तू मला कधीही असं नाराज करणार नाही आणि सत्याची साथ देणार, हेही माहीत आहे. तू माझी साथ देशील ना रे? असं ती अगदी तळमळीने म्हणत असते. दुसरीकडे आता राया मुंबईला निघालेलाच असतो. त्याचवेळी त्याला अंकुश सरांचा कॉल येतो. तेव्हा तो आता खूपच खुश होतो. मग आता कॉल रिसीव करत तो विचारतो, अहो अंकुश सर, तुम्ही कुठे आहात? त्याचवेळी आता अंकुश सर म्हणू लागतात की सॉरी राया, हा गडबडीमध्ये तुझ्याशी बोलता आलं नाही. त्यात आमची जी केस आहे ना, ती सुद्धा पिकवर आहे आणि त्यामुळे तुला मदतच करता आली नाही. तेव्हा राया म्हणतो, ते सगळं ठीक आहे अंकुश साहेब, परंतु तुम्ही मला फोटो पाठवले नाहीत, मी किती वेळ अशी वाट बघत बसायची बरं? त्याच वेळी आता अंकुश सर म्हणू लागतात, काय रे, तेच विचारायला मी तुला फोन केलाय, परंतु मी जो फोटो पाठवला होता तो मिळाला का तुला? तेव्हा राया म्हणतो, काय, कोणता फोटो? मला नाही माहीत कोणत्या फोटोबद्दल. तेव्हा राया म्हणतो की मला कोणताही फोटो आला नाही. मग आता मी मुंबईला गेल्या गेल्या तुला कुरिअरमधून एक फोटो पाठवला होता. आत्ता माझ्याकडे त्याची दुसरी कॉपी नाही तर मोबाईलमधून तुला पाठवला असता तो फोटो. असं अंकुश सर जेव्हा सांगतात, तेव्हा राया आता डोक्यालाच हात लावतो. त्याला समजतं काहीतरी इथे चित्रविचित्र घडतंय. त्यानंतर आता राया लगेच टिपिकलला फोन करतो आणि म्हणतो, तू आत्ता जिथे कुठे असशील ना, तिथून इकडे माझ्याकडे ये आणि पंढरपूरमधल्या प्रत्येक कुरिअरवाल्याला फोन कर की रायाभाईने बोलवलं आहे म्हणून. चल आता कामाला लाग पटकन, मी वाट बघतोय. असं म्हणून राया फोन ठेवतो. त्यानंतर राया म्हणतो, मला मिस फायरला ही गोष्ट सांगायलाच हवी. तिला माहीत आहे मी यातनं काही ना काही मार्ग काढणारच,
तर दुसरीकडे आता जे हळदीसाठी लग्नासाठी गिफ्ट आलेले असतात ते घरातील सगळेजण आपले पाहत असतात. त्याचवेळी आता मंजिरीचा फोनसुद्धा बाहेर राहिलेला असतो आणि मग नंतर राया लगेच त्या फोनवर फोन करतो, कारण काहीही झालं तरी मंजिरीला न्यूज तिला द्यायची असते आणि म्हणूनच तो पटकन जेव्हा तिला कॉल करतो ना, तेव्हा आता जीजी म्हणते कुणाचा फोन आहे, किती वेळ वाचतोय. तर आता लगेच निखिल तेथे येतो आणि म्हणतो जीजी अगं थांब ना, राधाचा फोन आहे, तू नको घेऊस, कारण तो जीजी बरोबर खोटं बोललेला असतो. जीजी म्हणते राधाचा आहे का, बरं ठीक आहे, मग घेऊन जा मंजिरीकडे. तेव्हा ठीक आहे असं म्हणून निखिल लगेच मंजिरीकडे जातो. मंजिरी रूममध्ये बसलेली असते आणि तो आता तेथे जात म्हणतो की ताई अगं रायाचा फोन आलाय, खूप वेळचा झालाय, वाचतोय बघ तो काय म्हणतोय ते, असं म्हणून आता तो तिच्याकडे फोन देतो. तेव्हा ती आता फोन घेते आणि काही न बोलता फक्त कानाला लावते. तेव्हा आता राया असं म्हणून ती आता त्याला विचारते. तेव्हा आता राया म्हणतो हे बघ, माझा फोन पाहून कदाचित तुला राग आला असेल, कारण सर्वांसमोर तू मला बजावलं होतं की हे सगळं काही थांबवू, परंतु मी थांबवलं नाही. तेव्हा आता तो म्हणतो की मिस फायर हे बघ, तू कितीही सांगितलं ना हे सगळं थांबव, तरीही माझं मन थांबत नाही, मी काय करू सांग ना. तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ, तुझं मन थांबव किंवा न थांबव, पण हे थांबव आता राया सगळं, कारण स्वतःला असं त्रास करून नको रे घेऊस आता. मग आता तो म्हणतो मिस फायर प्लीज तू तरी असं बोलू नकोस ना गं, मला कसला त्रास होतोय, मला नाही होत कसला त्रास. अगं नात्यांमध्ये असा त्रास होत नाही गं, आणि मैत्रीचं नातं जगातील सर्वात सुंदर नातं असतं, त्यामुळे आपल्याला तर कोणताच त्रास होणार नाही तुझं काही सगळं करण्यासाठी. तू अशी अजिबात हिंमत हारू नको, सगळं काही ठीक होईल. मग आता मंजिरी म्हणते राया तू माझं ऐक, काहीही करू नकोस तू, जेणेकरून तुझा अजून अपमान होईल. त्यावेळी आता राया म्हणतो हे बघ मिस फायर, तू अशी हार मानू नकोस, कारण आपल्या हातात काही नव्हतं ना तेव्हा आपण लढत होतो, अगदी झुंजत होतो, आणि आता तर आपल्याकडे थोडेसे का होईना पुरावे आहेत, आणि आता अंकुश साहेबांनी पाठवलेला फोटो मला सापडेलच, मग आपलं काम लगेच फत्ते सुद्धा होईल. पण मंजिरी आता म्हणते की राया नको प्लीज, काहीच करू नको, आता जे होतंय ना ते होऊ देत. पण रायाला असं काही होऊ द्यायचंच नसतं. त्यानंतर आता ते दोघेही बोलत असताना जिजी तितक्यात तेथे येते. तेव्हा मंजिरी आता खूपच घाबरते. आता फोन तरी कसा कट करावा हे तिला कळत नाही. मग आता ती विचारते काय ग जिजी काय झालं. मग आता जिजी म्हणते अगं किती वेळाची तुला आवाज देतीये खाली, तू इथे काय करतीये सांग बरं, तू आवरायलाच आली होती ना इकडे वर. मग आता ती म्हणते हो मी येते अगं जिजी, तू जा की पुढे, मी आलेच ना लगेच. तेव्हा जिजी म्हणते नाही आता मी तुला घेऊनच जाणार आहे, तू अजिबात इथे थांबू नको, चल बरं माझ्या बरोबर अगोदर खाली. वेळी आता जिजी म्हणते की नाही मी जाणार नाही तुला एकटीला सोडून, समजलं, असं म्हणून आता जिजी सुद्धा हट्ट करू लागते. त्याच वेळी आता मंजिरी म्हणते जिजी मी आले अगं, पण आता जिजी तेथून अजिबात हलतच नाही. मग आता रायाचा फोन तसाच चालू असतो. तेव्हा तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस का असं आता जिजी विचारते. मंजिरी म्हणते नाही ग जिजी, मी तुझ्यापासून काय लपवणार आहे सांग बरं तू. त्याच वेळी तुला राधाचा नाही तर रायाचा फोन आला होता का असंही जिजी विचारते. मग मंजिरी म्हणते नाही ग मला रायाचा फोन आला नव्हता. तेव्हा तो राया म्हणजे तुझ्या आयुष्याला लागलेली कीड आहे, कीड, मी तुला किती वेळा सांगू अगं, असं आता रागातच जिजी म्हणते. दुसरीकडे राया आता सगळं बोलणं ऐकतो आणि त्याला खरंच खूप वाईट वाटतं आणि मनाची समजूत सुद्धा तो घालतो, कारण आपल्या हातून अजिबात पुरावे सापडलेले नसतात हे त्याला माहीत असतं, आणि म्हणूनच तो आता काहीही बोलत नाही, एकदम ऐकून घेत असतो जिजीचं सगळं काही बोलणं. इकडे मात्र मंजिरी जिजीला समजावू लागते की मी तुला शब्द दिलाय ना की मी रायाबरोबर बोलणार नाही म्हणून, आता अजून काय करायला हवंय. मग आता दिसणं आणि असणं यामध्ये खूप फरक आहे मंजिरी, असं जिजी स्पष्टपणे तिला म्हणते. अगं तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर संशय घेतेय, परंतु तुला कसं कळत नाही अगं, तो राया तुला फितवतोय. तेव्हा जिजी आता म्हणते मंजिरी माझं एक मागणं आहे तुझ्याकडे, तू हे लग्न करणार, या लग्नात ना अजिबात पळून जाणार नाही. आता राया हे सगळं बोलणं ऐकतो आणि त्याला प्रचंड धक्का बसतो. तर आता हा शब्द, हे प्रॉमिस आता जिजीला द्यावं की नाही हे सुद्धा आता मंजिरीला कळत नाही, कारण ती पूर्णपणे गांगरून गेलेली असते. त्यानंतर आता काय बोलावं तिला कळत नाही, म्हणूनच आता जिजी म्हणते स्वतःच्या जीवाचं बरं वाईट तू काही करून घेणार नाही हे प्रॉमिस मला दे. त्यावेळी आता मंजिरी म्हणते जिजी अगं तू असं का बोलतीयेस,
पुढे आता मंजिरी म्हणते, अगं जिजी, मी तुला प्रॉमिस केलंय ना की मी हे लग्न करणार आहे म्हटल्यावर आहे, मग तुला एवढी भीती कसली वाटते ना तेच मला कळत नाही. तेव्हा जिजी आता म्हणते, तुला खरं सांगू का गं, मला ना त्या रायाची खूप भीती वाटतीये, कारण त्याने आजपर्यंत एकही कार्यक्रम असा व्यवस्थित होऊ दिला नाहीये ना, नीट साखरपुडा झाला ना हळद. हे बघ मंजिरी, जर तू ठाम असशील ना तर तो राया कधीच काही करू सुद्धा शकणार नाही. त्यावेळी आता मंजिरी म्हणते, माझं ठाम असणं आणि नसण्यावर काय आहे अगं जीजी, परंतु तू ठाम आहेस ना माझं लग्न लावून देण्यासाठी, मग तर झालं, मी तयार आहे या लग्नासाठी आणि मी तुझ्या शब्दाबाहेर नाही हे पण तुला चांगलंच माहीत आहे. असं म्हणून मंजिरी तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते. पुढे आता ती पुन्हा एकदा प्रॉमिस करते, तू चिंता अजिबात करू नको, कारण मी या लग्नासाठी तयार आहे. असं म्हटल्याबरोबरच आता दुसरीकडे रायाला मात्र धक्का बसतो. इकडे राया आता त्याच्या घरी असतो. त्याच वेळी आता तिथे त्याचा मित्र म्हणजे टिपिकल येतो आणि पंढरपुरातल्या पूर्ण कुरिअरवाल्यांना तिथे घेऊन आलेला असतो. मग आता कुरिअरवाल्यांना तो म्हणतो, एका रांगेत उभे राहा, राया भाऊने तुम्हाला बोलवलंय ना, आणि आत्ताच सांगतो, तुमच्या करिअरचा प्रश्न आहे कुरिअरवाल्यांनो, जे सांगायचं ना ते अगदी खरं आणि स्पष्टपणे सांग. त्यावेळी आता राया सगळ्यांकडे पाहतो आणि सर्वांनाच म्हणतो की हे पहा, मी एकदाच आणि शेवटचं विचारतो, तुम्ही खरं खरं फक्त त्याचं उत्तर द्यायचं आहे. तेव्हा सगळेजण अगदी रायापुढे खाली मान घालूनच उभे असतात आणि घाबरलेले असतात. तेव्हा राया विचारतो, वसईमधून अंकुश शिंदे यांनी माझं पार्सल पाठवलं होतं का, कुणाकडे आलं होतं का ते पार्सल. तेव्हा आता पहिल्या माणसाला म्हणजे कुरिअरवाल्याला तो विचारतो, काय रे, माझं पार्सल वसईवरून आलं होतं का. मग आता तो जेव्हा अगदी स्पष्टपणे नाही म्हणतो, तेव्हा राया दुसऱ्या कुरिअरवाल्याला विचारतो, माझं पार्सल आलं होतं का. तर तो जरा घाबरतच म्हणतो की नाही आलं. मग तिसऱ्या कुरिअरवाल्याजवळ तो जातो आणि विचारतो, काय रे, माझं पार्सल आलं होतं का. मग आता तो कुरिअरवाला म्हणतो, नाही रे राया भाऊ, नव्हतं आलं. तेव्हा दुसरा जो कुरिअरवाला असतो ना तो खूप थरथर कापत असतो आणि तो प्रचंड घाबरलेला असतो. आणि रायाच्या नेमकी हीच गोष्ट जेव्हा लक्षात येते ना, तेव्हा राया आता त्याची गचंडीच पकडतो आणि विचारतो, काय रे, खरंच आलं नव्हतं का माझं पार्सल. मग आता तो म्हणतो नाही. मग आता त्याला एकच ठोका देऊन राया पार त्याच्या पायावरच पाडतो आणि खरं खरं सांग असं म्हणतो. त्यावेळी तो आता अजूनही नाही होऊन पडतो. तेव्हा टिपिकल आणि त्याचा साथीदार म्हणतात, ए इनामदार, जे काही असेल ना खरं खरं सांग, नाहीतर तुझ्याकडे आता बघेनच. त्यानंतर सर्व कुरिअरवाल्यांना आता राया तिथून जायला सांगतो, कारण आता जो कुरिअरवाला असतो ना, रायाचं कुरिअर गहाळ केलेलं असतं, तो कुरिअरवाला आता फायनली रायाला सापडलेला असतो. मग आता तो त्याची गचंडीच पकडतो आणि विचारतो, काय झालं, माझं वसईतून जे कुरिअर आलं होतं त्याचं काय झालं. मग आता तो सांगू लागतो, जेव्हा आम्ही कुरिअरची छाननी करत होतो तेव्हा एके दिवशी तेथे जय आला, जय इन्स्पेक्टर, आणि त्याने मला धमकवलं आणि जे तुमचं कुरिअर आलं होतं ना ते माझ्याकडून घेतलं आणि इथे जे काही बोललं आहे ते अजिबात कुणाला सांगायचं नाही, मी पार्सल घेतलं आहे ते कुणाला सांगायचं नाही, असं त्याने मला धमकावलं. आणि असंच सगळं तो कुरिअरवाला आता सगळं काही रायाला सांगतो. त्यामुळे राया म्हणतो, हे बघ, आता माझ्यासमोर जे काही सांगितलं ना ते कुणासमोरही सांगायचं नाही, समजलं. मग आता तो हो असं म्हणतो. तर राया त्याला घरी जायला सांगतो. त्यानंतर रायाच्या आता प्रत्येक गोष्ट लक्षात येऊ लागते. तेव्हा तो म्हणतो की आपण जेव्हा एखादं काहीतरी वेडवाकडं काम करतो आणि आपल्याकडे जर त्याचा काही पुरावा असेल तर आपण कोणत्या ठिकाणी तो पुरावा ठेवतो, आपण सेफ जागीच ठेवतो ना तो पुरावा. मग आता टिपिकल म्हणतो, हो भाऊ, आपण सेफ जागीच तो पुरावा ठेवतो. आता त्या घोरपड्याची सेफ जागा कोणती असेल. तेव्हा ते म्हणू लागतात की त्याचं घर. मग आता त्याच्या घरात घुसून आपल्याला ते सगळे काही पुरावे आता शोधायचे आहेत असं आता राया म्हणतो. तेव्हा हे काम खरंच खूप अवघड आहे असं आता लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात. मग आता राया म्हणतो, काम कितीही अवघड असू दे, पण आपल्याला हे पुरावे शोधावेच लागतील. आता मी त्याच्या घराचा कोपरान कोपरा शोधणार, मी तो फोटो आता तेथेच असणार, मला माहीत आहे.
तर दुसरीकडे मंजिरी आता रायासमोर बसलेली असते. एकटीच शांतपणे बसलेली असताना आता तिच्यासमोर तिचं दुसरं मन येतं आणि विचारतं, काय गं मंजिरी, तू कसला एवढा विचार करतेय? मग आता मला त्या जयसोबत लग्न करायचं नाही आहे, परंतु माझ्या विठोबा रुक्माईसाठी मला ते लग्न करावं लागेल, असं आता मंजिरी म्हणते. मग तिचं दुसरं मन म्हणतं, जर तुला लग्न करायचं नसेल तर तू स्पष्टपणे तुझ्या आईबाबांना तसं सांग ना, तुझ्या जिजीला नानांना सांग ना, काय एवढा त्याग करतेय तू? तेव्हा त्याग तर मी फक्त माझ्या जिजी आणि नानांसाठी करणारच आहे. माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल तर मला ते ॲक्सेप्ट करावंच लागेल, असं आता मंजिरी म्हणते. मग आता तिचं दुसरं मन विचारतं की तू हा त्याग करून काय करणार आहेस? तू खुश राहणार आहेस का जय बरोबर? मग मंजिरी म्हणते, मी खुश तर राहणार नाही, परंतु माझ्या जिजी आणि नानांच्या चेहऱ्यावरील आनंद हा माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतेय, माझ्या मनाविरोधात लग्न करतेय. अगं जय बरोबर काय, मला कुणाबरोबरच लग्न करायचं नव्हतं, परंतु आता जिजी नानाच्या सुखासाठी मला हे सगळं काही करावं लागतंय. मला ना आता या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, कारण माझ्या जीवाभावाच्या माणसांना मी कायमचं सोडून जाणार आहे. तेव्हा तिचं दुसरं मन म्हणतं की प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतच असतो. तेव्हा आता मंजिरी म्हणते की प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये आपलं घर सोडून जाताना एक हुरहुरीसोबत एक नवीन आयुष्याची सुरुवातसुद्धा असते आणि तिचं मन थोडं का होईना उत्साही असतंच. परंतु माझं तसं नाही आहे, कारण तो जय घोरपडे मला आवडतच नाही. तेव्हा तिचं दुसरं मन म्हणतं की हे बघ मंजिरी, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तू तुझ्या नानांना जिजींना सांगून टाक की नाही करायचं लग्न. मग आता मी नाही ना असं सांगू शकत, त्यांना दुखवू शकत नाही ना मी, असं मंजिरी म्हणते. तेव्हा मंजिरी आता त्याच विश्वामध्ये पूर्णपणे अगदी रमून गेलेली असते, कारण तिला खूप वाईट वाटत असतं की त्या जयबरोबर लग्न करायचं नाही, पण कसं होणार हे सगळं. तेवढ्यातच राया आता खिडकीतून उडी टाकून तेथे येतो. तेव्हा आता मंजिरी त्याच्याकडे पाहते आणि लगेच त्याच्याकडे धाव घेत विचारते, राया, अरे तू आत्ता इथे आलास? मग आता माझी मैत्रीण ही संकटात आहे, डिस्टर्ब आहे, मग तिला मदत करायला, तिचा मूड ठीक करायला यायला नको का, असं राया आता तिला म्हणतो. आणि तुझ्या डोळ्यात पाणी असताना मी एकटा तिकडे कसा राहणार, तूच सांग ना. मग आता मंजिरी म्हणते, अरे तुला इथे जर कुणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा राया म्हणतो या सगळ्याचा विचार करणं आता सोडून दे. हे बघ मिस फायर, मी तुला शब्द दिलाय की त्या घोरपड्याबरोबर मी अजिबात तुझं लग्न होऊ देणार नाही आणि मलाही माहिती आहे तुला त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही. मग आता मी तसं होऊच देणार नाहीये, तुझं लग्न त्याच्याशी होणारच नाही, असा शब्द आता राया मंजिरीला देतो. तेव्हा मंजिरी म्हणते, कसं आहे ना राया, हे बघ आता तू कितीही प्रयत्न केले तरीही हे लग्न होणारच आहे. मग आता त्या घोरपड्याचं सत्य जेव्हा जिजी आणि नानांसमोर येईल ना, तेव्हा सगळे प्रश्नच मिटतील, असं आता राया म्हणतो आणि त्याचा खरा चेहरा हा रायासमोर आणणार म्हणजे आणणारच. आता जे व्हायचं ते होऊ दे, जग इकडचं तिकडे झालं ना तरीही चालेल, हे लग्न होणारच नाही, असा राया आता तिला जेव्हा शब्द देतो तेव्हा मंजिरी त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता मंजिरीचा चेहरा जरा थोडा का होईना खुलतो, तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते. राया देखील आता तिच्याकडे पाहत असतो आणि माझ्या मिस फायरला दिलेला शब्द मी कधीही मोडणार नाही असं म्हणतो. आणि मग मंजिरी देखील त्याच्यासाठी रायाकडे प्रार्थना करते की राया, हे बघ या रायाला मदत कर. तर दुसऱ्या दिवशी जिजी मंजिरीच्या लग्नासाठी अगदी छान अशी तयार झालेली असते आणि दागिने पाहत असते. म्हणते की हे मंगळसूत्र खरंच खूप छान आहे, असं म्हणून ती त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते. त्याच वेळी आता, अगं तू काय करतेस इथे? अगं चल, वरात येईल आता इतक्यात, नवरदेवाचं औक्षण करायला नको. आता नाना म्हणतात आणि जिजीला घेऊन तेथून जातात. तेवढ्यातच शशिकला तेथे येते आणि म्हणते, अहो जाऊबाई काय चालले काय तुमचं? अहो, असं म्हटल्याबरोबरच ती समोर पाहते तर लगेच तेथे तिला मंगळसूत्र आणि त्याचबरोबर महागडे दागिने दिसतात. तेव्हा शशिकला म्हणते, ह्या जाऊबाईंचं काय करावं ना कळतच नाही, नुसतं आपला वेंधळेपणा, एवढे महागडे दागिने कोणी असं वरती ठेवतं का? मग आता मीच ठेवते आता सगळं काही व्यवस्थित, असं म्हणून आता जे मंगळसूत्र असतं ना ते मंगळसूत्र ती एका पिशवीत ठेवते आणि वरात आली असा जेव्हा तिच्या कानावर आवाज पडतो ना तेव्हा ती सुद्धा ते दागिने तेथेच ठेवते आणि बाहेर येते. आता जयची बायको नेमकी तेथे असते
ती त्या मंगळसूत्राकडे आता पाहतच राहते. मग दुसरीकडे आता जय वरात घेऊन तेथे आलेला असतो, तेव्हा जिजी आता त्याचं औक्षण करते. तो खूपच खुश असतो. तेवढ्यातच पळापळा असा आवाज काही बायकांचा तिथे तिच्या कानावर पडतो. सगळेजण तिकडे धाव घेतात. जयची बायको तेथे असते आणि तिने मंगळसूत्र घेतलेलं असतं. तेव्हा ही मंगळसूत्र घेऊन पळत होती मंजिरीचं, असं काही बायका आता जयच्या बायकोबद्दल बोलत असतात. तेव्हा मंजिरी आता तिच्याकडे पाहतच राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये लग्नाचे पुढचे विधी आता होत असतात. त्याच वेळी आता राया तेथे येतो आणि म्हणतो, जिजी नाना थांबा, ही जयची पहिली बायको, या बेईमान माणसाला कसलं दान देताय तुम्ही? असं म्हणून तो आता नाना जिजीला म्हणतो की हे पहा, जयची पहिली बायको ही आहे. तेव्हा मंजिरीला खूप आनंद होतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.